brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आधी सोयाबीनची माती आणि कापसाची वाती झालेली असताना त्यामधनं कुठेतरी शेतकरी आता उभारी घेऊ लागलाय. मात्र जो खरीपाचा हंगाम होता तो गेल्याच्या नंतर शेतकऱ्यांची भिस्त होती ती रब्बी हंगामावरती, आणि काल झालेल्या अवकाळी पावसामुळे अशा पद्धतीनं शेतकऱ्याच्या शेतामध्ये नुकसान झालेले आहे. हातातोंडाशी आलेला हा गहू आहे आणि संपूर्ण या भागातल्या शेतकऱ्यांच्या गहू असेल, हरभरा असेल, आंबा यासह इतर पिकांचं मोठं नुकसान झालंय. असं असताना शेतकऱ्यांना आता पुन्हा एकदा सरकारच्या मदतीची अपेक्षा आहे. आपल्यासोबत शेतकरी आहेत ज्यांच्या शेतामधलं हे नुकसान आहे. किती एकर तुम्ही गहू पेरला होता, किती नुकसान झालंय, खर्च किती आला होता? एकरीला 20-25 हजार रुपये आलं साहेब खर्च. असं झाल्यावर कसं काय होईल आमचं, हे सांगायला आम्ही सरकारनं की तुम्ही हे करावं, आम्हाला मदत द्यावं, असं करावं. हे एकरी 25,000 रुपये हेक्टरी. हे खर्च किती 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 लागवड केली होती, खर्च किती आला होता? किती 2-3 एकर हे लागवड केलेली, त्या 20,000 रुपये खर्च एकरीला आलं. ते काय आता काय करावं आम्ही असं नुकसान झाल्यावर. बाकीचे शेतकरी आहेत. काकाजी, पूर्ण नुकसान झालंय काल आलेल्या अवकाळी पावसामुळे. किती शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, तुमची काय परिस्थिती आहे? हजारो लोकांचं नुकसान झालं सर. इथे ही मी जे उभा आहोत ते माझं शेत आहे. मी प्रकाश देवदास पवार भटसांगी. जवळजवळ इथं मी 5 एकर गहू पेरलेला आहे. 5 एकरामधून जवळजवळ 3 एकर ते गेलाच समजा. आता तुम्हाला दाखवतो पुन्हा मी, तुम्ही बघून घ्या. हेच शेत आहे आपलं इथे, तुम्ही बघू शकता. एवढं नुकसान झालं की अतोनात. ऑगस्ट सप्टेंबर मध्ये माती केली पावसामुळं, आणि आता हे असं आमच्या नशिबाला. शेतकरी काय करावं, तर आमचं म्हणणं असं आहे, गव्हर्नमेंटनं काहीतरी याच्यावर तोडगा काढावा आणि कमीत कमी 40 ते 45,000 रुपये हेक्टरी मदत लागू करावी, असं आमचं म्हणणं. खर्च किती आला होता? आता वर्षभराचं जे अन्न धान्य होतं ते आता पूर्ण मातीत गेलं. 20-22 हजार रुपये एकरी खर्च येते साहेब गव्हाला. 22,000च्या वरच येते, कमी येत नाही. आता करावं काय हेच आता बघा ना तुम्ही. आता हे तुम्हीच बघायले आणि त्याला दाखवा. मरायची म्हणजे 20 घेऊन मरायची पडे शेतकऱ्याला, काय सांगा, इतकी बिकट परिस्थिती आहे. खरीपाचं जे नुकसान झालं होतं त्याची मदत मिळाली का? कशाचं काय, 1 हप्ता टाकला झालं 5-5 हजार रुपये, बाकी काय काहीच नाही. कुठं नुकसान किती हेक्टर वरती झालं? नुकसान तसं आहे, सोयाबीन काढलं नाही या शेताला, काढलं नाही. सगळं तळाव झालं इथं, असं तळ इतकं पाणी होती या शेतात. आता काय कोणाला बोलावं, काय गव्हर्नमेंट म्हणते देऊ 40,000 आणि 25,000 आणि काय, हे कळे नाहीत, काय करणार. अजून काही शेतकरी आहेत, काय परिस्थिती आहे बाकी? सर, शेतकऱ्यांचं जर विचार केलं तर खरीपमध्ये तर पूर्ण नुकसान झालेच झाले. शेतकऱ्यांना वाटत होतं खरीपमध्ये गेली आपल्याला रबीमध्ये तरी काही उरल. आता रबीचं जर विचार केलं तर गव्हाचं बी नुकसान पूर्णपणे झालेलं आहे. आता गहू असेल, काही ज्वारी येतं, हरभरा आहे, हे पूर्णपणे गेले. म्हणजे खरीप बी गेलाय, रबी बी गेले. मग शेतकऱ्यांना काय भेटायला हातामध्ये? काहीच नाही. कारण शासनाने जे काही जाहीर केलेले असतात, काही समजा आपल्या दुष्काळी असतील, पण ते सुद्धा परिपूर्ण भेटत नाही. त्यांच्यात सुद्धा आणेवारी टक्केवारी काढल्या जाते. ते 4,500 रुपये हेक्टरी काहीतरी आम्हाला दिले गेले. आता आम्हाला एकच म्हणायचं शासनाला, काही आता आमच्या लेकी बाळीचे लग्न करायचे असतात, त्यावेळेस त्यांना खर्च लावा लागते. गव्हाचं उत्पन्न आम्हाला एकरी जवळपास 20-25 हजार रुपये तर खर्च येतो, 30,000चा उत्पन्न येतो, मग 5,000 रुपये उरतंय. तर असं जर नुकसान झालं तर आमच्या घरून टाकायची वेळ, शेती विकून बी करायची वेळ, तर आता एंट्री प्यायची वेळ आम्हाला शेवटी शासनाच्या पुढं. दुसरं काही नाही. कारण कोणी आलं का पंचनामे करायला? सध्या पंचनामा करायसाठी आम्ही तलाठी साहेबाला लावलाय, ते सुद्धा आले नाहीत सध्या. ते म्हणले उद्या येतो म्हणून, आले नाहीत सध्यापर्यंत, तर कोणीच नाही आले. आतापर्यंत कोणीच नाही, कोणीच नाही आले. काय मागणी काय दादा? मागणी म्हणजे सर, हे तर नुकसान आमचं झालेलंच आहे. खरीपचं पण झालं आणि रब्बीचं पण झालेलंच आहे. तर सरकारला एकच विनंती आहे की जे तात्काळ पंचनामे करून सरकारने हे की नाही
जे आम्हाला 25-30 हजार रुपये हेक्टरी मदत करावी ही विनंती आहे सरकारला. तर हे सगळे- हे म्हणजे दरवर्षी असं नुकसान होत आहे सर. म्हणजे तोंडातलं घास येण्यापूर्वीच अवकाळी पावसामुळे नुकसान होत आहे. हे सगळे शेतकरी आहेत आणि या भागामध्ये काल जो अवकाळी पाऊस झालाय त्याच्यामुळं गहू, हरभरा आणि आंबा यासह जी ज्वारीची पिकं आहेत, उन्हाळी ज्वारी काही लोकांनी पेरली होती, त्या सगळ्या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. मात्र अद्यापही शेतकऱ्याच्या बांधावर कोणी बघायला सुद्धा आलं नाही असा शेतकऱ्यांनी आरोप केलेला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांची मागणी आहे की या सगळ्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून जे आहे ते सरकारनं यांना भरीव मदत द्यावी. आता यावरती सरकार काय निर्णय घेतं हे पाहणं गरजेचं आहे. कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटीलसह ज्ञानेश्वर उंडाळ, मुंबई तक, हिंगोली.